नमस्कार. मी आज तुम्हाला स्लीव्जला बॉल कसे लावायचे ते सांगणार आहे. मिडलला तर त्याच्यासाठी मी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे. आता स्लीव्ज मी बेसिक स्लीव्ज कटिंग करून मी मध्ये कट करते. मध्ये कट केल्यानंतर मी कॅनव्हास प्रेस करून घेणार आहे अस्तरवर. 1.5 इंचाची पट्टी मी काढून घेत आहे. बॉल कसे करायचे ते सांगत आहे. बॉल मध्ये कापडामध्ये ठेवल्यानंतर मी दोरा गुंडाळत आहे. दोरा पहा मी कशा प्रकारे गुंडाळत आहे, जेणेकरून कापड पुढच्या साईडला पण अर्धा इंचावर मी पुन्हा गुंडाळून घेते, जेणेकरून लावल्यानंतर आतला कपडा बाहेर दिसत नाही किंवा लावताना तो बाहेर येतो. माझे बॉल तयार झालेले आहेत. अर्धा इंचावर मी बॉल पण ज्या बाजूनी पुढे कपडा गुंडाळला आहे त्याच ठिकाणी टीप आपली आली पाहिजे. अर्धा अर्धा इंचावर मी पूर्ण लावून घेणार आहे. आता आपले बॉल लावून झालेले आपले कापडावर ठेवून मी टीप मारून घेणार आहे. सुरुवातीला खालच्या बाजूने टीप देऊन नंतर मी सरळ टीप देणार आहे. नंतर कटिंग करून मी आतला कपडा बाहेर काढून घेणार आहे. ही डिझाईन मी आज एका ताईंना शिकवत आहे क्लासमधल्या आपल्या. आता दुसऱ्या बाजूने मी कपडा पलटी मारून घेणार आहे. सॉरी, पलटी नाही मारणार, फक्त खालच्या बाजूनी टीप देऊन मी बाहेर काढून घेणार आहे अस्तर. फक्त खालच्या बाजूने टीप देते मी, साईडने टीप द्यायची नाही. मी ती काढून टाकलेली आहे टीप दिलेली. आणि पूर्ण एकावर एक पॅक करून घेणार आहे. नंतर 1 इंचाची मी कपड्याची पट्टी काढून घेत आहे, 1 इंचाची. पाव इंचावरच आपली टीप देत आहे मी.
सेम लेवलला मी फोल्ड करून घेतले, जेणेकरून बाहेर कपडा दिसणार नाही. आता दाबटीप देऊन मी आतमध्ये फोल्ड करून कडेला पाव इंचावर मी टीप देणार आहे. सारखं कटिंग करून घेतलं, पाव इंचावर टीप देणार आहे. आता मी एकावर एक ठेवून बॉलच्या कडेला टीप देऊन घेणार आहे. पण टीप अशी देणार आहे की मी एकदम एकसारखी आली पाहिजे, फिनिशिंग एकदम चांगली आली पाहिजे. बॉल पण आपले एकसारखे आलेत. आतून पण फिनिशिंग एकदम छान आलेली आहे. आता पूर्ण साईडनी पॅक करून पाव इंच एक लाईन म्हणजे अर्धा इंचाला एक लाईन कमी इतक्या अंतरावर आपली टीप आली पाहिजे, किंवा पाव इंच दिली तरी चालेल, फक्त एकसारखापणा पाहिजे नाही. आता एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आपला. हे एकसारखे एकदम बॉल एकदम कडेला टीप फिनिशिंगमध्ये आलेला आहे. आता हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये